आपण बघू शकता शेतकऱ्यांचा इथे प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला दिसत आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। इंजन फक्त 22,000ला आहे। पूर्वीपासून विहिरीत आपलं काम करणारं इंजन आहे। ते 5 HP इंजन आहे। पहिले लक्षात घ्या, जे पॉवर विडर आहे ते कोणत्याही कंपनीची उकरी करायची आपल्या गतीसाठी आपण वापरतो। हळदीच्या बेडवर जेव्हा आपल्याला माती लावायची असते तर बेडवरती काय असते, सर्वात महत्त्वाची गोष्ट जे जमिनीत मुळांना जे पिकं लागतात, म्हणजे तुमचे कांदा आलूचं साधं उदाहरण देतो मी। आपल्या घरात जेव्हा आपण आलू खातो त्याला एक आपण हळदीत काय करतो, माती त्या बेडच्या वर उचलून टाकावी लागते। आमची जी जुनी पद्धत आहे हळदीला माती आपली साधी माती लावायची ते रेझर आहे, माती बेडच्या वर उचलून टाकते। बेडच्या वर कसं टाकते, आमची टीव्ही चालू आहे, मी चालू करतो। हेच मशीन आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। एवढं काय म्हटलं, हे हळदीचं भरीत देण्यासाठी यंत्र आहे। आपल्यासाठी स्पेशल कास्तकारासाठी हळद कास्तकारासाठी वरदान ठरलेलं यंत्र आहे। आपल्याला प्रत्येक वेळेस भरी देण्यासाठी अडचणी येतात शेतकऱ्याला, पण त्याच्यासाठी या कंपनीनं आपल्याला 95,000 मध्ये हे यंत्र आपल्याला दिलेलं आहे। ते कंटेंट सीट लागले पूर्ण सर्व 35,000 ते पूर्ण यंत्र मिळते। कॉन्टॅक्ट 7.5 HP इंजन आहे ना, 6 HP आपला पेट्रोल मशीन आहे। आणि हे आपल्याला घरापासून जाण्यासाठी आपल्याला शेतापर्यंत आपण पायी न जाता त्याच्यावर आपण बसून जाऊ शकतो। आणि हे बघा आपलं इंजन नाही तेवढंच पडतं आपल्याला 75, हे आपल्याला 75,000 6 हे आपली कंपनी आहे। आणि या कंपनीचं हे आपल्याला पॉवर टिलर मशीन आपल्याला इथं उपलब्ध। 4 व्हील ड्राईव्ह सिस्टम आहे। समोरच्या चाकाला पण पॉवर स्टेअरिंग आणि मागच्या चाकाला पण। म्हणजे याचा काय फायदा आहे की समोरचं जे चाक आहे ज्या पोझिशन मधून ते चाक जाणार मागचं चाक तिथूनच येणार। म्हणजे यानं काय होणार की याने नुकसान होणार नाही। याच्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा आहे की तिच्या खाली झाड वगैरे येत नाही, कारण समोरचं जिथून वाचलं तिथूनच मागचं चाक येणार। दुसरी गोष्ट आपल्या मशीन बांधवांनो एकाच ठिकाणी व्हील जाणार आहे। बट लोणीचा पंप आहे 3 पिस्टन मध्ये, याच्यामध्ये डायफ्राम आहे। तसं आता कधी आपण ट्रॅक्टर माउंटेड जे स्प्रेअर घेतो त्याच्यामध्ये काय आपण एसटीबी पंप साधा पंप असते, त्याने काय होते स्प्रे बरोबर होत नाही। आपला हा HST ऑपरेटेड आहे, म्हणजे याची स्पीड आहे ना ते सारखी राहते, म्हणजे स्प्रे चांगला होते। दुसरी गोष्ट याच्यामध्ये मेंटेनन्स नाही आहे, सर्वात मोठा प्रश्न मेंटेनन्स नाही। आपण याच्यामध्ये ऑइल टाकलं ना वर लेवल वगैरे केली ना तरी पण याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही। 22 HP चा कोलर कंपनीचा इंजिन आहे, 3000 RPM घेतो, ठीक आहे। आणि प्लस हे जे गार्ड आहे, या गार्डचा काय फायदा, आपण ज्यावेळेस तुरीमध्ये फवारा करतो क्रॉप डिवायडर आणि हे गार्ड, तुरीमध्ये ज्यावेळेस स्प्रे करतो ना त्यावेळेस काय होते, कधी कधी ट्रॅक्टरने आपण फवारा करतो त्याच्या खाली जे झाड जाते त्याच्यामध्ये जे फुलर वगैरे असते ना तो गळून जाते। याचा एक फायदा आहे, हे झाड झोपून घेतो त्याच्यावरून मशीन निघून जाते। क्रॉप डिवायडरचा फायदा आहे, झाड उभं असते ना त्यावेळेस झाडाची जे हे असते खोड असते ते साईडला करून देतं, म्हणजे याने नुकसान होत नाही। एक वेळा सीट, हा आरामदायी सीट सर्वात मेन, कारण आज दिवसभर आपण जरी स्प्रे केला ना सर्वात मोठा प्रश्न असते आरामाचा। आपल्या मशीनला आरामदायी सीट आहे, जागेवरून ऑपरेट होते। बूम सिस्टम आहे, 3 लिव्हर आहे, हा राईट, हा सेंटर बूम सिस्टम आणि हा। नमस्कार मित्रांनो, आता आपल्या सोबत आहे सास्ती वाळेगाववरून आलेले शेतकरी सौरभ भाऊ आंबोरे। तर सौरभ भाऊ, तुम्हाला हे कसं वाटलं कृषी प्रदर्शन 2024? अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलं होतं विद्यापीठांनी। इथं आम्हाला नवनवीन वाहन पाहायला मिळाले, नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळालं। आणखी तिथं कौशल्य पण आहे, जे की खेड्यापाड्याच्या ज्या महिला आहेत त्या पण आलेल्या आहेत। इथं आपले स्टॉल घेऊन आणि विविध असे उत्कृष्ट पदार्थ पाहायला मिळाले। सगळ्यात बेस्ट असं तुम्हाला या प्रदर्शनीमध्ये काय वाटलं? इथं जे सेंद्रिय शेतीचे स्टॉल आहेत त्याच्यामध्ये सेंद्रिय शेतीबद्दल खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्या स्टॉलमध्ये, ज्याच्यामध्ये बायोडायनामिक कंपोस्ट वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत। म्हणजे रासायनिक शेती करून माणूस जैविक शेतीकडे का वळला पाहिजे, कसा वळला पाहिजे, त्याच्यासाठी उपलब्ध निविष्ठा वगैरे त्याचं सखोल मार्गदर्शन इथं आम्हाला मिळालेलं आहे। प्रचंड अशी गर्दी झालेली आहे महिलांची, शेजारीच आपण बघू शकतो।
त्यानंतर स्पेशली अकोट वरून आलेले आशिष भाऊ नागापुरे यांचं मनोगत आपण घेऊया की तुम्हाला कशी वाटली प्रदर्शनी? खूप छान वाटली प्रदर्शनी आज बघून 2024ची. हे वर्षाच्या शेवटला झालेली आहे आणि त्यामध्ये नवीन नवीन व्हेरायटीमध्ये माहिती पडली इथे. आणि जैविक शेती कशा पद्धतीने करायची, रासायनिक मधून जैविक मध्ये कसं जायचं, हे यामध्ये सर्व काही माहिती. तुम्हाला असं स्पेशल असं काय वाटलं या वर्षीच्या प्रदर्शनीमध्ये? या वर्षी प्रदर्शनीमध्ये फुलझाडे वगैरे हे इकडे खूप सारे हे फ्रुट्स मध्ये. रोबोट सुद्धा बघितला असेल तुम्ही? रोबोट पण बघितला. तो पण खूप म्हणजे शावर कशा प्रकारे शेतामध्ये करायचं हे पण त्यामध्ये दिसत आहे. धन्यवाद. खूप असा प्रचंड असा शेतकऱ्यांचा जो प्रतिसाद आहे तो या प्रदर्शनीला मिळत आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा आवर्जून एकदा भेट द्या. आपण बघू शकता शेतकऱ्यांचा इथे प्रचंड असा प्रतिसाद आपल्याला दिसत आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. कृषी विज्ञान केंद्र सावंगीचा या ठिकाणी आपण प्रात्यक्षिक बघत आहे आणि आपल्या सोबत आहे श्री चौधरी सर. या ठिकाणी जबरदस्त असं मशरूम चॉकलेट हे महिला बचत गटाने तयार केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मसाले हे मशरूम ड्राय करून आपल्याला या ठिकाणी न्यूट्रिएंट बेस असं ते मशरूम चॉकलेट आपल्यासाठी तयार केलेलं आहे. कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे आहे. आमच्याकडे 12ही महिने चालणारे चारे बियाणे आहे. तर हे शेतकऱ्यांसाठी बेनिफिट आहे. दुग्ध व्यवसायासाठी बऱ्याचसा प्रॉफिट पण आहे. दूध, फॅट, SMS सगळं पण वाढते ह्या चाऱ्याने. एकदा कधी लावला ना तर 10 वर्षापर्यंत चालतो हा. कृषी विज्ञान केंद्र साकोलीने या ठिकाणी सुंदर असा डेमो तयार केलेला आहे. ते पण एंटोमोलॉजी वेगवेगळ्या कीटकांचा अभ्यास होण्यासाठी शेतकऱ्यांकडून KVK साकोलीने सुंदर असं या ठिकाणी जे आहे डिस्प्ले उभा केलेला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या तांदळाच्या व्हेरायटीज आहे ते या ठिकाणी डिस्प्ले केलेले आहे सुंदर अशा रीतीने. हा बायोगॅसचा डेमो आहे. या ठिकाणी ड्रोनद्वारे स्प्रेइंग चालू आहे. सुंदर असा डिस्प्ले या ठिकाणी KVKचा. वेगवेगळे फ्रूट आणि त्याच्या व्हेरायटी आपण या ठिकाणी सुंदर प्रकारे या ठिकाणी अडीची संरचना आपल्याला शिकवलेली आहे. कोशावस्था आणि या आड्या. या ठिकाणी ब्रोकोली आणि त्याचे व्हेरायटी. या ठिकाणी गोबीची व्हेरायटी. ते आपण बघत विकसित असं पाणलोट क्षेत्र आधी विकसित केल्यानंतर कसं दिसेल तर हे आपण बघणार आहे लगेच डेमो. या ठिकाणी विकसित केल्यानंतर सुंदर असं निसर्ग सौंदर्य या ठिकाणी नटलेलं आहे. मेलोडी कंपनीचा टरबुजाचा डेमो आपण बघत आहे. मेलोडी लाईव्ह प्रात्यक्षिक आपण बघत आहे. ड्रोन आपण बघत, स्प्रे साठी वापरल्या जाणारा स्प्रेइंग ड्रोन या ठिकाणी आपण बघत आहे. सुंदर असा जवळून प्रात्यक्षिक आपण बघत आहे. निर्माण फर्टिलायझरचा या ठिकाणी आपण स्टॉल बघत आहे. निर्माण फर्टिलायझरची जबरदस्त अशी उत्पादने स्पेशली शेतकरी बांधवांसाठी लकी ड्रॉप. प्रचंड मोठी अशी निर्माणची जी रेंज आहे प्रोडक्टची उपलब्ध. प्रचंड मोठी अशी प्रोडक्शनची स्प्रिंकलरची उत्पादन स्टॉल. तुम्हाला जर कुपी यंत्र लागत असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. सुंदर असे कुपी यंत्र